Good morning, students. Palkanna, Namaskar. So, in the last class, we have discussed limitations of dimensional analysis. Dimensional analysis च्या 3 लिमिटेशन्स आहेत, म्हणजे त्याला 3 ठिकाणी आपण वापरू शकत नाही. पहिला आपण पाहिलं, तिन्ही पाहिल्या तर रिपीट करत बसत नाही. तर आपण आज का करू, नवीन आर्टिकल डिस्कस करू, एरर्स इन मेजरमेंट्स. एरर्स in measurements. Errors in measurements. एरर म्हणजे काय? व्हॉट यू मीन बाय एरर? एरर म्हणजे मराठीमध्ये रूपांतर जर केला तर त्याला म्हणतो त्रुटी. मोजमाप करण्यामध्ये जो त्रुटी आढळले त्याला म्हणतो एरर. मिस्टेक इज डिफरंट फ्रॉम एरर. मिस्टेक हा पर्सन, माणसावर अवलंबून आहे. एरर त्या साहित्यामध्ये जे निर्माण झाली त्रुटी, जे त्या साहित्य मोजमाप करणाऱ्या साहित्यामध्ये जो काही त्रुटी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मोजमाप करण्यात जो एरर निर्माण होतो त्याला म्हणतो त्रुटी म्हणतो. सो व्हॉट यू मीन बाय एरर? एरर म्हणजे काय? faulty measurement of any physical quantity. कुठलाही फिजिकल क्वांटिटी मोजत असताना फॉल्ट केलो आपण, faulty measurement of any physical quantity leads to the error. मोजमाप करत असताना आपण फॉल्टी मोजमाप केलो, it leads to error. We have basically 2 types of errors. There are 2 types of error. First one is systematic error. Systematic error. And second one is random error. Once again I repeat. एरर इन मेजरमेंट्स. एरर म्हणजे काय? एरर म्हणजे मराठीत रूपांतर जर केलं तर त्याला म्हणतो त्रुटी. इंग्लिशमध्ये डिफाइन कसं करतो? फॉल्टी मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, आयदर इट मे बी लेंथ और मास और टाइम, एनीथिंग. फॉल्टी मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी लीड्स टू एरर. It's to error. There are 2 types of errors, that is systematic error and random error. तर systematic error म्हणजे काय? 2 प्रकारचे एरर्स आहेत, systematic error and random error. What do you mean by systematic error? And these errors, systematic errors are not the errors. The systematic errors now जसं आहे तसंच पहा. systematic पद्धतशीर आहे, ते नंतर पाहू. पद्धतशीर म्हणजे काय? सिस्टमॅटिक एरर्स आर नॉट द एरर्स डिटरमाइंड बाय चान्स. बाय चान्स कुठे तर बाय चान्स मिळाला नाही, काहीतरी नियमानुसार, रूल्स अनुसार आहेत. आर नॉट बाय चान्स बट दे आर इनएक्युरेसी. म्हणजे मोजमाप करत असताना ॲक्युरेसी नाही, इनएक्युरेसी इनहेरेंट टू द सिस्टीम. खूप अवघड शब्द आहे. इनएक्युरेसी इनहेरेंट टू द सिस्टीम. त्या सिस्टीममध्ये ओरिजिनली आहे, त्या सिस्टीममध्ये ओरिजिनली इनएक्युरेसी आहे. तशा प्रकारच्या एररला काय म्हणतो? सिस्टमॅटिक एरर. Once again I repeat, systematic errors are not determined by chance, but they are introduced due to inaccuracy inherent in system. Inherent in system म्हणजे कसं आहे? त्या सिस्टीम म्हणजे सिस्टीम काय आला? एखादी वस्तू मोजमाप करलो म्हणजे, एखादी फिजिकल क्वांटिटी मोजमाप करलो म्हणजे सिस्टीममध्ये कोण कोण आले? मोजमाप करणारा आला, ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वर, ऑब्झर्वेशन.
आणि दुसरा आला इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट त्या सिस्टीममध्ये मोजमाप करणाऱ्या सिस्टीममध्ये दोनच माणसं आहेत. एक आहे ऑब्झर्व करणारा, दुसरा काय इन्स्ट्रुमेंट साहित्य. मी या दोघांमुळेच त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण होऊ शकतो. एक तर ऑब्झर्वर होऊ शकतो, एक तर इन्स्ट्रुमेंट होऊ शकतो. सो सिस्टमॅटिक एरर्स either due to observation or due to measurement. The source of systematic errors त्या दोन कारणामुळेच होते. either by imperfect observation or either by imperfect instrument or imperfect calibration of instrument. ते इन्स्ट्रुमेंटची कॅलिब्रेशन जी आहे तिचे त्याच्यामध्ये कॅलिब्रेट करताना जर चूक असेल त्याच्यामुळं काय होऊ शकतो, आपल्याला सिस्टमॅटिक एरर निर्माण होऊ शकतात. शब्दाचा अर्थ काढा. इनहॅरेंट टू सिस्टीम म्हणजे ओरिजिनली त्या सिस्टीम मध्ये आहे. तर सिस्टीम म्हणजे कोण आले, दोनच आले. एक तर इन्स्ट्रुमेंट, दुसरा का ऑब्झर्वर. तर ऑब्झर्वर इम्परफेक्ट असेल, इम्परफेक्ट ऑब्झर्वेशन म्हणजे प्रोसिजर, मोजमाप करण्याची पद्धत ह्याच्यात चूक असेल तर. दुसरी इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणजेच काय झालं, साहित्यामध्ये काहीतरी कॅलिब्रेशन चूक असेल तर. हे तर काढलं तिकडची कोणती गोष्ट ते बघा, पण तिकडचं काहीतरी उजेड हवं लागतं. ते काढा. So let us first discuss systematic errors. We have different types of systematic errors. First one is instrumental error. Instrumental error. Second one is error due to imperfection. Error due to imperfection. Error due to imperfection in experimental technique. Experimental technique. Third one is personal error.
systematic errors are three types: instrumental error, error due to imperfection in experimental technique, and third one is personal error. Let us now discuss instrumental error. Instrumental error is the error due to defective calibration of instrument. एखादा इंस्ट्रुमेंट कॅलिब्रेट चुकीचं केलंय आपण, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. जसं की आता उदाहरणार्थ थर्मोमीटर आपण निर्माण केलेलं आहे, हे कसं डिफेक्टिव्ह. नंतर लिहू डिफेक्ट. समजा आपण थर्मोमीटर निर्माण केलेलं आहे. थर्मोमीटर निर्माण करत असताना तिथं खाली एक असं एक ट्यूब राहते, ट्यूब मध्ये एक छोटासा छिद्र आहे आणि खालच्या आपल्याला काय इथं पारा असतो. त्या पाऱ्याला आधी काय करतो आपण, आईस मध्ये ठेवतो. आईस, त्याच्यामुळे पाराचं एक्सपेन्शन होतो. पारा इथं वरपर्यंत का झाले, इथंपर्यंत का झाले, एक्सपॅन्ड होऊन वरपर्यंत आहे. याला आपण काय करतो, याला 0 डिग्री सेल्सिअस म्हणतो. 0 डिग्री सेल्सिअस. पुन्हा याला या पाऱ्याला काय करतो, बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवतो. बॉइलिंग वॉटर, त्याच्यामुळे पाराची वर चढत होती, इथंपर्यंत आली समजा. ह्याला 100 डिग्री समजतो. 100 डिग्री सेल्सिअस. मग या 0 आणि 100 मध्ये 100 भाग करायचा, प्रत्येक भागाला 1 डिग्री सेल्सिअस म्हणायचं. तर अशा पद्धतीने थर्मोमीटर निर्माण करतो. मग इथं कॅलिब्रेट करताना चूक कशी झाली, समजा 0 इथं आहे, लक्ष द्यायला नाही, इथं वरच्या बाजूला 0 धरलाय मी आणि एवढ्यामध्ये 100 भाग केला. मग एवढं तापमान का झालं, आपण मोजमाप करणं चुकलं, कॅलिब्रेट करण्याचा चूक झाली. किंवा हे 0 करेक्ट घेतले, 100 डिग्रीचा वर नाही घेता खाली घेतले. खाली घेतले, त्याच्यामुळे काय झालं, एवढ्या भागामध्ये आपण काय केलं, 100 भाग केले, प्रत्येकाला डिग्री, हे एवढं तापमान काय झालं, चूक झाली. म्हणून अशा प्रकारच्या एररला काय म्हणतो आपण, इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर्स आर द एरर्स अराइजेस ड्यू टू defective calibration of instrument. Defective calibration of instrument. पहिला प्रकारचा एरर झाला. मग अशा पद्धतीचे एरर आपण काय, समजा एक एरर म्हणजे एक प्रकारचा कॅन्सर आहे. कॅन्सरला मिनिमाइज करता येतो, एलिमिनेट करता येत नाही. म्हणजे टोटल बॉडीतून कॅन्सर काढून टाकता येत नाही. एरर सुद्धा मिनिमाइज करता येते, बट इट कॅनॉट बी एलिमिनेटेड. मग अशा प्रकारची एरर्स कसं करायची, इन्स्ट्रुमेंटल एरर दुरुस्त कसं करायची, मिनिमम कसं करायची. तो तापमान मोजत असताना एका थर्मोमीटरनं मोजायचा नाही. Instrumental errors can be minimized by measuring the physical quantity by different instruments. 2-3 थर्मोमीटर घ्यायचा, सगळ्याची तापमान पाहायची आणि त्या सगळ्याची सरासरी घ्यायची. एकाच थर्मोमीटर जर मोजला त्याच्यात त्रुटी असू शकतो. सो instrument errors can be minimized by measuring the different instruments by to same physical quantity. Error due to imperfection experimental technique. Imperfection experimental technique मध्ये चुकलंय काहीतरी. टेक्निक म्हणजे कसं की समजा तुम्ही काय केलंय, व्हॉल्यूम मोजायचं एक साहित्य आहे, असं तुम्ही काय टाकल्याचं व्हॉल्यूम मोजायचं, ड्युरेट पिपेट काहीतरी असेल, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम टाकले वस्तू आपल्याला इथं समजायचं 100 ml असेल, असं मोजलंय. एक्झॅक्टली असं धरून मोजला तर 100 ml दिसतो. तुम्ही असं थोडंसं वाकडं केलं की आपल्याला लिक्विड का असं वाकडं केला, समजा ट्यूब जर वाकडं धरून मोजला तर काय होतं, 100च्या ठिकाणी 102 ml सुद्धा दिसू शकतो. इम्परफेक्ट का झालं, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन
एक्सपेरिमेंट कसं असा मोजत असताना व्हॉल्यूम करेक्ट परपेंडिक्युलर असं डोळ्यासमोर, वर पण नाही, वर धरलं की कमी असतो, खाली धरलं की वर जास्त होते. अगदी डोळ्यासमोर असं धरून मोजायचा आणि तो परपेंडिक्युलर असावा. आणि थोडंसं टिल्ट झाला असेल तर व्हॉल्यूम जास्त दिसतंय. म्हणून या प्रकारच्या एररला काय म्हणतो? एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. Such errors can be eliminated by perfect technique. अशा प्रकारच्या त्रुटीला आपण परफेक्ट टेक्निकनं कमी करू शकतो. तिसरा आहे पर्सनल एरर्स. पर्सनल एरर्स आर कॉज ड्यू टू द पर्सन. त्या माणसामध्ये फॉल्ट ऑफ ऑब्झर्वेशन, केअरनेस, मोजमाप करताना केअर करायचं नाही, केअरलेसनेस, केअरलेस मोजमाप करतो, अशा प्रकारच्या एररला काय म्हणतो? पर्सनल एरर. पर्सनल एरर्स आर कॉज ड्यू टू द फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर सच ॲज केअरनेस. कॅल्क्युलेशन करताना चुकलं, मॅनिप्युलेशन करताना चुकलं, उगाच गुणाकार करताना चुकलं, मॅनिप्युलेशन करताना चुकलं, गुणाकार भागाकार बेरीज करताना चुकलं तरी उत्तर आपल्याला चुकतं. म्हणून पर्सनल एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू द फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर. तर सिस्टमॅटिक एरर अशा 3 प्रकारच्या आहेत. इन्स्ट्रुमेंटल एरर, त्या कॅलिब्रेशनमध्ये चूक झाली तर, एरर ड्यू टू इम्परफेक्शन, टेक्निकमध्ये चूक असेल तर, पर्सनल एरर कसं आहे? ड्यू टू फॉल्ट ऑफ पर्सन. मग या तिन्ही एरर्स कसे का करायचे? एलिमिनेट करायचे, मिनिमम करायचे. काय त्याच्यात सोपं आहे. परफेक्ट कॅलिब्रेशन करा, परफेक्ट टेक्निकनं मोजा, पर्सनल एरर्स केअरलेस कमी करायचं. ऑल द 3 एरर्स कॅन मिनिमाइज युजिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट, प्रॉपर एक्सपेरिमेंट, रिमेन पर्सनल एरर्स. परफेक्ट कॅलिब्रेशन, टेक्निक, केअरलेसनेस करायचं नाही, त्या त्रुटी निर्माण होत नाहीत. तर आपल्याला पहिल्या प्रकारचे एरर पाहिला पण सिस्टमॅटिक एरर. Let us study second type of error, that is random error. रॅन्डम एरर्स आर नॉट कॉज ड्यू टू सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररमुळे निर्माण होत नाही. तर रॅन्डम एरर्स आर कॉज ड्यू टू सडन चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन. एक्सपेरिमेंटल कंडिशनमध्ये अचानक बदल झाला तर अचानक बदल रॅन्डम म्हणजे त्याचं म्हणतो रॅन्डमली. अचानक बदल झाला तर त्याच्यामध्ये जे निर्माण होतो, एरर निर्माण होतो, आपल्याला त्या एररला काय म्हणतो? रॅन्डम एरर्स. तर प्रयोग करताना अचानक बदल कसं होईल? समजा तुम्ही इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट करला आहे आणि तुमच्याकडे एक व्होल्टमीटर आहे, रेसिस्टन्स आहे काय, आणि आपण बॅटरी अप्लाय केली, बॅटरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तिथून आपण व्होल्टेज मोजले समजा येतो. ऍक्च्युअली व्होल्टेज किती राहा? 230. सप्लाय 230 राहा. काय तर गडबड झाला, कुठंतरी गडबड झाला, ट्रान्सफॉर्मर गडबड झाला, तर आपल्याला अचानक व्होल्टेज किती झालं? 330 व्होल्टेज झाला. त्याच्यामुळे इथं आपल्याला काय होतं? व्होल्टेज बदलतो अचानकपणेच. किंवा अचानक व्होल्टेज कमी झाला,
230च्या ठिकाणी 150 झालं तर आपल्याला इथे कमी होत आहे. आपल्या प्रयोगामध्ये उत्तर का झाले, एक तर वाढते की तर कमी होते, फ्लॅक्च्युएशन होते. त्याच्यामुळे आपल्या उत्तरमध्ये त्रुटी निर्माण होते. तर अशा प्रकारच्या एररला काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर्स. समजा तुम्ही एखादा प्रयोग करायला तो कॉन्स्टंट टेम्परेचरवर काम करावं. प्रयोगामध्ये त्या रूमचं टेम्परेचर स्थिर असावं आणि कुठल्याही कॉलेजमध्ये एसी रूम राहत नाहीत, कोणत्याच कॉलेजमध्ये असो. समजा प्रॅक्टिकल करलेलं आहे, एक या रूम टेम्परेचर तुम्ही 40 डिग्री तापमानाला प्रयोग करलेला आहे, अचानक ढगाले पाऊस पडले, थंडगार वातावरण झालं, तापमान कमी झालं, मग तुमचा प्रयोग काय झाला, आता टेम्परेचर कमी झालं, पूर्वी जास्त होता, मग त्रुटी निर्माण झाली. अशा प्रकारच्या त्रुटीला काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर. रॅन्डम एरर्स आर द एरर कॉज ड्यू टू सडन चेंज इन एक्सटर्नल कंडिशन्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर, पोटेन्शियल etc. सच एरर्स. आता अशा पद्धतीचे एरर निर्माण झाले असतील तर काय करायचं, असे कमी कशी करायची. रॅन्डम एरर्स कॅन बी मिनिमाइज बाय टेकिंग लार्ज क्वांटिटी ऑफ रिडिंग. म्हणजे तुम्ही प्रयोगामध्ये 5च रिडिंग घ्या म्हणून सांगितलं आहे, 5च रिडिंग घेण्यापेक्षा तुम्ही 50 घ्या, 40 घ्या, 100 घ्या. काय समजा दोलक आहे, असं दोलक खाल्ला आहे, दोलकचा टाईम मोजायचा आहे, 20च टाईम 10च घेतला त्रुटी जास्त होत्या, 20 घेतला त्रुटी कमी होत्या, 100 घेतला त्रुटी कमी होत्या, 1000 घेतला तर त्रुटी कमी होते. लार्ज क्वांटिटी ऑफ रिडिंग घ्या, रॅन्डम एरर्स का होतो, कमी करता येते. तर मित्र एक सांगतो तुम्हाला मी, आर्टिकल 1.7 है, आर्टिकल क्रमांक कोणते ते 1.3 1.3 1.4 1.3 1.4 1.4 आर्टिकल क्रमांक 1.3 1.4 आणि 1.5 हे रेड्यूस केले, कमी केले, पण शिकवायची गरज नाही, शिकवायची गरज नाही, कारण कोविडमुळं हे सिलेबस कमी केलेला आहे. ओके, लेट अस डिस्कस नेक्स्ट आर्टिकल. प्रकार, 2 प्रकारचे एरर झाले, सिस्टमॅटिक आणि रॅन्डम एरर्स. तर हे एरर्स चुकलो किती, काढायचं कसं, त्याला म्हणतो एस्टिमेशन ऑफ एरर्स. एस्टिमेशन ऑफ एरर. आपण चूक किती झाली, खूप मजेदार आहे, उदाहरण घेऊन सांगतो मी. काय समजा तुमच्या बँकेत गेला तुम्ही, 1-1 रुपयाच्या नोटेत 100 नोट दिला त्यांना, 1-1 रुपयाच्या नोटेत 100 नोट दिला, द्यायचं होतं 100 रुपये, त्यांना 99 दिला, तर चूक किती झाली, 1 रुपयाची, 1 रुपीज, 1 RS 1. नोट किती होतं, 1 रुपयाचं होतं. आता समजा तुम्हाला 10 रुपयाचं नोट आहे, 100 नोट आहे, इथेही 99 दिला आणि चुकलं किती, 10 रुपयाची, 10 रुपयाची. आता तो तुम्हाला आता समजा 50 नोट आहे, 100 नोट द्यायला पाहिजे, तर 99 दिला, तिथं किती झालं, त्रुटी किती निर्माण झाली, 50 रुपयाची त्रुटी निर्माण झाली. समजा 2000ची नोट आहे, 100 नोट द्यायला पाहिजे होता, तर 99 दिला आणि त्रुटी किती निर्माण झाली, 99 किती, 2000 रुपये.
बाबा याच्यात 2000 झाले, याच्यात 50 रुपयाचे 10 रुपयाचे 1 रुपये 100 रुपयाचं जर घेतला तुम्ही, तसं तुम्हाला इथं फार कमी वाटतं एस्टिमेशन, म्हणजे एरर फार कमी आहे, इथे एरर वाढली, इथे एरर वाढली, इथे एरर वाढली. ढोबळ भाषेत आपल्याला कळतं हे वाढलं. पण एरर जेव्हा एस्टिमेट करता तुमच्या लक्षात येईल की सगळ्यामध्ये सारखंच आहे. फिजिक्सच्या भाषेत जर तुम्ही एरर एस्टिमेट करताल तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की सगळ्यामध्ये सारखंच आहे. पर्सेंटेज जर काढला तुम्ही, पर्सेंटेज समजा एक 100 नोट आहे, एक रुपये चुकला 100 रुपयामध्ये 1/100 पर्सेंटेज झालं. 10 रुपये चुकले 1000 रुपयामध्ये, 10 रुपये चुकले 1000 का, 10 रुपये ते 100 नोटामध्ये 1000 रुपये झाले. मग हे बी किती झालं, 1/100 झालं. इथं 50 आहे, 50 रुपयाचा नोट आहे, 50 रुपये भागिले 100 नोट आहे म्हणजे 5000, किती झालं 1/100 थोडंच येतो. ते 2000चे नोट आहे गुणिले 100 2 लाख झाले, म्हणजेच किती झालं 2000 भागिले 2 लाख, 1 2 3 4 5 म्हणजे हे बी किती झालं 1/100. नुकसान 2000चा वाढलं, नुकसान 50 रुपयाचा वाढला, नुकसान 10 रुपयाचं वाढलं, 1 रुपयाचं वाढलं. पण गणिताच्या भाषेमध्ये, फिजिक्सच्या भाषेमध्ये जर केला तर 1/100 आला. मग आपण चूक किती झाली किंवा त्रुटी किती निर्माण झाली हे एस्टिमेट कशी करायची, तसे 3 ते 4 पद्धती आहेत. एरर एस्टिमेट करायची 3 ते 4 पद्धती आहेत. ते कुठले कुठले आहेत आपण पाहू. पण ढोबळ भाषा पडलं तर आपण 2000 झाले, 50 झाले, 10 झाले, 1 रुपये झाला. पण गणिताच्या भाषेत सगळे सारखेच आहेत. सो वी आर डिफरंट, 3 डिफरंट टाइप्स ऑफ एस्टिमेशन ऑफ एरर्स. 3 वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत, ते पाहू एक एक करून. तो प्रश्न कसा आहे, आपल्याला प्रथम पहिले ट्रू व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. ट्रू व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. आता तुम्ही क्रिकेट बघत असाल, पूर्वी LBW जर दिला, एम्पायरला 150च्या वेगाने चेंडू चाललाय, ठप्पा पडणार, त्याची उंची किती, स्टंपवर चाललाय का नाही, थांबून असं डोळ्यांना पाहावं लागत होतं काय. आणि तेवढी त्याची लक्ष असायला पाहिजे. आणि थोडंही चुकलं, आऊट दिलं, तर एखादा प्लेअर चांगला आऊट झाला तर डाव हारला किंवा जिंकू शकतो, काय होऊ शकतं. आता टेक्निक निर्माण झाली काय, आपल्याला समजत नाही ना, थर्ड एम्पायरला सांग, बघ तू बघून सांग काय, हे पर्याय आपल्यापाशी. टेक्निक तसंच ट्रू व्हॅल्यू आपल्याला काहीच माहिती नाही. व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस ट्रू व्हॅल्यू ऍक्च्युअली वी डोंट नो, आपल्याला माहितीच नव्हतं. एक 100 वर्षाखाली याची व्हॅल्यू किंवा 9.9 असेल. आता हळूहळू टेक्निक डेव्हलप होतात, याची व्हॅल्यू ॲक्युरेट माहिती होती. मग आता प्रश्न, एरर एस्टिमेट जर करायचं असेल आपल्याला प्रथम काय माहिती असायला पाहिजे, ट्रू व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. दॅट वी डोंट नो, So first of all, let us determine how to determine true value. And true value काढण्यासाठी माहिती नाही म्हणून काय करायचं, let us say we have measured a physical quantity, A1, A2, A3, A4, dash dash A5.
असे अनेक विद्यार्थ्यांनी त्या वस्तूची फिजिकल क्वांटिटीचे मोजमाप केली. किती? एन विद्यार्थ्यांनी मोजमाप केली. एन म्हणजे या सगळ्याची सरासरी काढा. एन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस डैश 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 प्लस AN डिवाइडेड बाय n और ए मीन ह्या सगळ्याची सरासरी और ए मीन इक्वल टू आपण असं लिहू शकतो 1/n summation goes to 1 to n I goes to 1 to n AI. म्हणजे n विद्यार्थ्यांनी त्या फिजिकल क्वांटिटी मोजमाप केली आणि त्या सगळ्याची जेव्हा सरासरी काढला तर सरासरी व्हॅल्यू जे येईल तीच व्हॅल्यू म्हणजे आपल्याला ट्रू व्हॅल्यू समजू शकतो. काय समजू शकतो? ट्रू व्हॅल्यू समजू शकतो किंवा त्याला काय म्हणतो मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू काय म्हणायचं? तर अशा पद्धतीने आपण प्रथम पहिल्यांदा ट्रू व्हॅल्यू काढलं. या मीन व्हॅल्यूलाच का म्हणायचा? ट्रू व्हॅल्यू म्हणायचा. या मीन व्हॅल्यूलाच ट्रू व्हॅल्यू म्हणायचा किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. एकदा आपल्याला ट्रू व्हॅल्यू समजलं पुढे एरर एस्टिमेट करायची, त्रुटी काढत जायची. तुम्हाला जसं सांगितलं 3 पद्धतीने एरर एस्टिमेट करतो. ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूटचा अर्थ काय होतो? परफेक्ट. ट्रू व्हॅल्यू आपण ए मीन समजलं त्याला आपण ट्रू व्हॅल्यू समजू. आता पहिली व्हॅल्यू किती आहे? A1 आहे. आता A1 मायनस ए मीन त्या दोन्हीचा जेव्हा फरक काढतात जो काही फरक येईल त्या फरकला काय म्हणतात? ॲब्सोल्यूट एरर. आता गणिताच्या भाषेत दिलेली A1 मायनस ए मीन मीन्स व्हॉट? द डिफरन्स बिटवीन वर्बली पा द डिफरन्स बिटवीन value and mean value is called absolute error in that value. म्हणजे A1 मध्ये जो absolute error आहे, absolute error in measurement of A1 verbally वाक्यात पहा, absolute error in measurement of A1 is the difference between A1 and A mean. तर कसं होऊ शकतो विचार? A1 कधी ए मीन पेक्षा जास्त असू शकतो किंवा A1 ए मीन पेक्षा लहान असू शकतो, मोठा असू शकतो किंवा लहान असू शकतो. तशा परिस्थितीमध्ये तो पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह येईल. पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह येईल. एरर कधी भी आपण निगेटिव्ह घेत नाही, नेहमीच पॉझिटिव्ह घेतो. म्हणून त्याला काय करतो? मॉडेल्स मध्ये येतो. मॉडेल्स मध्ये दिला की पॉझिटिव्हच घ्यायचा. So what is absolute error? आता सांगा आपण मॅथमॅटिकली डेफिनेशन. Absolute error in measurement of given value is the difference between value and mean value, or measurement of A1 is the difference between A1 and mean value. It is represented by delta A. ज्या वेळेस आपण तुम्ही डेल्टा चिन्ह वापरलंय ध्यान ठेवायचं. डेल्टा हा चिन्ह कशासाठी आहे? डिफरन्स साठीच आहे. ह्या दोन्हीतला फरक जेव्हा आला की याला डेल्टा वापरतो.
त्याच पद्धतीनं डेल्टा A2 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ A2 मायनस A मीन and delta AN equal to AN minus A mean. आता तुम्हाला प्रश्न पडेल काय की A mean A1 घेतलं तर काय फरक पडतो, काहीच होत नाही ना, कारण मॉड्युलस मध्ये लिहिलं आहे. असं मी लिहिता येईल की A mean minus A1 A mean minus A2 A mean minus AN असं मी लिहिता येईल का, मॉड्युलस मध्येच आहे. कसंही पॉझिटिव्ह आलं तर मायनस घ्या, मायनस आलं तर तसं नसतं हो. कारण का की आपल्याला डेफिनेशनच आहे ते डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड मीन व्हॅल्यू. निगेटिव्ह घ्यायचा नाही मग मॉड्युलस मध्ये घालतो, राईट. हे पहिला प्रकार झाला ॲब्सोल्यूट एरर. एरर एस्टिमेट करायची पहिला पद्धत ॲब्सोल्यूट एरर. सेकंड वन ह्या सगळ्याची सरासरी घ्या. डेल्टा ए मीन इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डैश प्लस डेल्टा AN डिवाइडेड बाय n. आता काय केलं आपण, प्रत्येक ॲब्सोल्यूट एररची सगळ्याची म्हणून आपण सरासरी काढली. आणि जेव्हा आपण सरासरी काढलो तर आपल्याला काय आलं, डेल्टा ए मीन आला. हा डेल्टा ए मीनलाच आपण असं लिहू शकतो 1/n समेशन 1 goes to 1 I goes to 1 to n delta AI. This is what is mathematical language verbally converted into verbally. हे म्हणजे काय, सरासरी आहे. कशाची सरासरी आहे, ॲब्सोल्यूट एररची सरासरी आहे. डेल्टा ए मीन म्हणजेच ॲब्सोल्यूट एररची सरासरी आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. मग हे कसं आलं, प्रत्येक ॲब्सोल्यूट एररची सरासरी. म्हणून मीन ॲब्सोल्यूट एरर इज डिफाइंड ॲज it is the arithmetic mean of absolute error. The mathematical definition, verbal definition कसं, mean absolute error is defined as arithmetic mean of absolute errors. Arithmetic mean of all absolute errors. The second way of estimation of error. First way to estimation of absolute error is absolute error, and second method is mean absolute error. Third method, error estimate करायची तिसरी पद्धत. आपण फिजिक्स समजण्यासाठी गणिताचा भरपूर उपयोग करतो. आता काय करू, डेल्टा ए मीन आला, पण हे काय झालं, मीन ॲब्सोल्यूट एरर आलं.